आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अरे देवा, हे एवढं सगळं रामायण घडलं वे इथं हा? आणि ही कामिनी शूर्पणखासारखी वागली। काय खरं नाही, मला वाटलंच होतं मी इथं नाही ना तोवर लगेच ताईला गोता येणार। इथले माणसं बोलाय पुढं असतात पण करायला कोणी नसतंय। आता ही सगळं वाढून ठेवलेलं निस्तारायला कोण आहे माझ्याशिवाय? हाय का कोणी माझ्याशिवाय? यशवंता, तू महिनाभर घरला नव्हतास म्हणून जे घडलं ते सांगितलं। हे समजत तू निस्तरावं म्हणून नाही। हा ते आहेच म्हणा, रागताई हे आपली कामिनी माझा विश्वास बसणार हे असं वागली। विश्वास बसत नसला तरी हेच खरं आहे। मात्र या समध्यात सुंदरची काळजी वाटते मला। नाही नाही नाही, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना बघ, मी बघतो काय करायचं ते। आम्ही लय डेंजर देवाला म्हणजे जागृत देवाला आम्ही नवस केलाय सुंदरसाठी, आणि त्यामुळेच सुंदरच्या जीवावर बेतलेले हे संकट आहे का नाही ती मागं पडले। आता हे कामिनी नावाचं संकट कसं उडवून लावतो का नाही ते बघच तू। प्रसादाचं पेड आहेत समदसनी दे, आणि तू बिनगोर राहा, काळजी करू नकोस, मी आहे। आता त्या कामिनीला काही सोडत नसतोय मी। फिरली का बुद्धी लगेच? आलं ते थेट बहिणीच्या गोठात। तर कुकुल्या बाळावानी तिचा पदर धरून ताई 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 ते करणार तुम्ही हा? अगं बाई जरा हळू बोल की, इथं घरात काय अवदसा घडली ती माहिती का तुला? माहितीये मला, कामिनीनं समध्या घरावर वरवंटा फिरवलाय। तुला कसं माहित? हो आत्ताच तर ऐकलं की। हुशार आहेस। हुशार तर आहेच मी, त्याच हुशारीचा फायदा करून घेऊन यात आपला कसा फायदा होईल ते बघूया। हीच संधी आहे। कामिनी आंधळेपणानं दळायला लागलीये, तुम्ही कुत्र होऊन पीठ खायचं। काय बोलतीस तू? तुझ्या जिबाला काय हाड? अहो ते हाड हाड मध्ये अडकू नका हो। आता याचा समजायचा फायदा कसा करून घ्यायचा त्याचा विचार करा। कामिने उठ आधी। अगं थांबव हे सगळं। हे बघ, वाईटाचा शेवट कायम वाईटच होतो। खरंय तुझं, वाईटच होणार, पण अक्षराचं। आणि तू मला काही शिकवायच्या फंदात पडू नकोस हा। अगं पोरगी आहेस की हैवान? तुला काय म्हणायचं ते म्हण। पण तू बी मला एक सांग, तू इतकं चांगलं वागत आलीस घरच्यांसाठी, काय मिळालं ग तुला? हा, केरसुणीची जागा आहे तुझी घरात, घर स्वच्छ करायला जाते आणि स्वतः खोपडा धरून बसती। आली मला शहाणपणा शिकवायला। या घरानं मला काय दिलंय ना ते तुला नाही कळणार। तुझा बाप गेला ना तेव्हा आधार दिला या घरानं मला। वय, पण म्हणून किती अजून आधार घेऊनच जगत राहणार आहेस? जरा तरी माझा विचार करायचास। तुझा विचार केला ना म्हणून आज पातूर ताट मानेने जगत आले या घरात। म्हातारपणात तीच मान लडखडायला लागेल ना तेव्हा नाही येणारे कोणी सावरायला। त्यासाठी पैसा पाहिजे, आणि तो माझ्या हातात येणार आहे। आणि जोपर्यंत माझी समधी स्वप्न पूर्ण होत नाहीत ना तोवर मी त्याचा पाठलाग सोडणार नाही। आणि तू बी हा येडेपणा सोडून दे आई, माझी साथ दे तू। कठीण आहे तुझं, मी तुला समजवाया आले तर तू मलाच गोवाया निघालीस यात। तुझ्या पुढे डोसकं पडून मी काही उपयोग नाही। कर तुला काय करायचंय ती। बाई बाई बाई, कामिनी अगं काय ऐकतोय आम्ही, काय बघतोय? चांगलीच हुशार निघालीस की तू। का
माझ्या हुशारीचं काय बॅनर पाहिलं काय अष्टविनायक करताना? कामिनी काय बोलायचं तुला? कुठं काय बोलशील काय सांगता येत नाही बघ. कसं आहे कामिनी, ह्यो सूर्यवंशीचा वाडा आहे. इथं मांजरीला पिल्ल झाली तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होती. आहेच कुठं तू हा? आणि तुझ्या कारणाची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात आहेच की. लईच धाडस की ग तुझं. वाघीन आहेस वाघीन. मानलं पाहिजे तुला. कोणीतरी ही हिंमत दाखवायलाच हवी होती. त्या अक्षराचा तोरा ठेचालाच हवा होता. एक नंबर काम केलंस. एका बाजूला वसुंधरा, एका बाजूला अक्षरा. मस्त चिमट्यात धरलंस की तू. धाडस दाखवाय चांगलं वाटतं पण त्याचा त्रास होतो. लय बेकार त्रास होतो. पण घाबरू नकोस. तू एकटी समजू नकोस स्वतःला. आम्ही आहे तुझ्या बरोबर. हा 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 कवा बी कशाची बी मदत लागली ना तर आम्हाला सांग. आम्ही हा उगाच मस्का नाही मारायचा, आधीच सांगून ठेवते. आणि हे बुजगावणं मला मदत करणार आहे? हट. मला जे करायचंय ना ते मी एकटी करणार आहे. मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये. आणि तुम्हा दोघांना तर मी चांगलंच ओळखून आहे. कामिनी अगं काय बोलतेस तू हे? हा नाही म्हणजे आज तुला आमची गरज नसेल बी, मान्य आहे. पण त्यातनं जर आम्ही तुझी मदत केली तर होणारा तुझा फायदाच आहे ना, तोटा नाही ना. म्हणून म्हणतोय आधीचं सगळं वैर आहे का नाही ते विसरून जा आणि तुझ्या फायद्याचा विचार कर. आता आम्ही सावतावून पुढे येऊन तुला मदतीचा हात पुढे केलाय. नाही म्हणू नकोस. काय आहे? काय विचारलं मी? हा काय आहे? हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स. नीट बघून घ्या. घ्या. कदाचित त्यांना कळणार नाही, पण याच प्रॉपर्टीसाठी ज्यांनी हा खेळ मांडलाय ना त्यांचं तरी समाधान होईल. यावर फक्त तुमची सही होणं बाकी आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट हवी मात्र. आणि ती गोष्ट तुमच्याच भल्याची आहे. तुम्ही कामिनीपासून कायमचं लांब राहायचं. असा डाव टाकायला लागलीस काय? सुंदरला प्रॉपर्टी मिळणार, पर तो सुंदरच मला मिळाला नाही तर माझा पुरा प्लॅनच मातीत जाईल की. वा अक्षरा, थेट तिरक्या चालीचा उंटच बाहेर काढलास की. पर मी बी कामिनी हाय. सुंदर हातातनं निसटून चालणार नाही. तो आपल्या बाजूनं असेल तर प्रॉपर्टी तर कवा बी मिळवता येईल. पेपर्स नीट बघा आणि मी काय सांगितलं ना त्याचा विचार करा. मला तुझी अट मान्य आहे. सुंदरला जर त्याचं समज परत मिळणार असेल ना तर त्याच्या सुखासाठी मी त्याला सोडायला तयार आहे. त्याच्या सुखातच माझं सुख आहे. मी त्याच्यासाठी काय बी करू शकते. तुम्हाला विचारत होती ना की मी सुंदरसाठी काय करू शकते. मी हे करू शकते. त्याच्या सुखासाठी मी माझं कुठलं बी सुख पणाला लावू शकते. बघ आज मग
आज जसं तू म्हणशील ना तसंच होईल. घेऊन जा सुंदरला पैशाच्या मिजाशीत. उपकार नकोत कोणाचं. मी आमची समधी स्टेट समधा पैसा सवता परत मिळवीन. पर ह्या इथनं कुठं बी जाणार नाही. म्या ह्यांच्या संघ लगीन करणार आहे. लय झालं हिचं. आता मी सहन करणार नाही. आता ही लयच का धावतोच माझा. अहो थांबा ना. कुठे चाललात तुम्ही? तुला काय करायचंय? असं का बोलताय? अरे हा, विसरलंच नव म्या. या घरावर तुझी हुकूमत आहे ना व. कोण कुठं जातोय काय करतोय याच्या समध्या नोंदी तुझ्याकडे कराव्या लागतात नाही. अगदी काही देवाने. अहो तुमची तब्येत बरी नाही म्हणून मी तुम्हाला. तब्येत बरी नव्हती पण आता चांगलाच डोसक्यात प्रकाश पडलाय माझ्या. वाट सोड माझी. आणि मी काय करतो कुठं जातो ना याच्याशी तुझा काय बी संबंध नाही. असा कसा संबंध नाही? बायकोय मी तुमची. तेच तर. तोच तर मोठा लोचा आहे. म्हणजे तू म्हणतीस तू माझी बायको आहे पण माझा यावर विश्वास नाही. विश्वास नाहीये कारण तुम्हाला काही आठवत नाहीये. मला आठवायचं बी नाही आहे. कळलं ना. मला काय बी आठवायचं नाही. आणि चल समधी म्हणतात ना म्हणून मी मान्य बी करीन. पण ज्या नात्यात विश्वास नाही ते नातं जपायचंच कशाला. आणि म्हणूनच म्या हे नातं संपवणार आहे. काडी मोड देणार आहे तुला. काय बोलताय तुम्ही हे? एकदा नीट विचार करा ना शांतपणे. तुम्हाला कोणीतरी काहीतरी भरवतंय म्हणून तुम्ही इतका. हा तर कुकुळ बाळ आहे ना हो म्या. मला काय देवानं अक्कल दिलीच नाही. पर बास तुझी नाटकं अजून सहन नाही करायची आहेत मला. नाटकं मी नाही कामिनी करतेय. ती तुम्हाला फितवते आणि तिचा हेतू साध्य करते. तुम्हाला कळत कसं नाहीये? या सगळ्याला कामिनी जबाबदार आहे. बास अक्षरा. अजून किती अडकवणार आहेस तू सुंदरला? त्याला बी सुखात जगायचा अधिकार आहे आणि तो तू हिरावून नाही घेऊ शकत. सुंदर लय भारी निर्णय घेतलास. मला लय आनंद झाला. आता खऱ्या अर्थानं तुला मोकळेपण मिळेल बघ. असाच जगत राहा. बस लिमिट मध्ये राहायचं. होणारी बायको आहे ती माझी. तुम्ही बी यात सामील व्हायचा? भाऊजाऊ काय चाललंय घरात? हे समजा काय घडतंय आणि तुम्ही कसं वागताय? सुंदरचा एवढा मोठा अपघात झाला, त्याची स्मृती गेलीये. अशा वेळेस त्याला सावरायचं का नख्या दाखवायच्या? अहो किती ओरबाडून घेणार आहेसा? त्या कामिनीनं तर ताळतंत्रच सोडलंय. सुंदरला काही आठवत नाही
याचा पक्का गैरफायदा घेते ती. आणि तुम्ही तिला फूस लावताय. काय गरज होती तिच्या समोर वैजे वैजे अशा माना डोलवायची. घर इसकटायला लागलाय कळत नाही बाय. कळून तरी काय फायदा म्हणा. तुम्हाला पण तेच तर हवंय. घराचे वासे पेटले तर शेकोटी झाली म्हणून ऊब घेशीला. पर या समध्यात माझा सुंदर भाजून दिसतोय. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करशील तुम्ही. आणि तुम्ही माझ्या लेकाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेव्हा केलं का हा विचार? त्याला तर पार तुरुंगात डांबलं तुम्ही, तेव्हा नाही सुचलं तुम्हाला? आणि आता आलाय का आम्हाला शिकवाया? आम्ही काय करायचं आणि कोणाच्या बाजूने उभं राहायचं हा प्रश्न आमचा आहे. हाऊस म्हणून अश्विनला तुरुंगात डांबलेला नाही. त्यानं काय केलंय हे तुम्हाला बी चांगलंच माहितीये. त्याच्या करणीची फळं भोगतोय तो. अश्विन आणि सुंदर दोघांची परिस्थिती वेगवेगळी आहे. उगी घोळ घालू नका. तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. चूक करून वर माझ्याकडे जाब मागायला यायचं नाही. आई अक्षरा, आई आई अक्षरा, अगं काय झालं? आई सुंदर सुंदरला काय झालं? सांग ना अक्षरा. आई ते घटस्फोटाचे पेपर्स आणायला गेलेत. काय? अगं पण का? मला घटस्फोट देऊन त्यांना कामिनीशी लग्न करायचंय. हे कामिनीना घराची राख रांगोळी केल्याशिवाय थांबायची नाही. तू काळजी नको कर. मी सुंदरला फोन लावते. सुंदरनं फोन कट केला. आई तर काय करायचं आहे? आपण काय करायचं? हे बघ, असे हात पाय गाळू नको. मी बघते. चल. माईला ही कामिनी तर भलतीच पॉवर बस निघाली. चांगलाच फासा वळला हिनं. तिला जे काय करायचंय ना ते करू दे. त्यात मला काय बिरास नाही. मला एकच माहितीये, कामिनी आणि सुंदरचं लगीन झालं ना की मगच माझा अश्विन सुटणार आहे. वाकल्याला सगळा डाव उलटा केला ह्या कामिनीनं. एवढं सगळं केलं आणि सगळं मातीत गेलं. म्हटलं हे सगळं नाटक करून ताईची मर्जी जिंकता येईल. पण इथं काय चाललंय? इथं काहीतरी वेगळीच गणित चालू आहेत. हे कामिनी एवढी दीडशाने निघल आणि ही असा सगळा खेळ खोंडाबा करायला वाटलं बी नव्हतं मला. हान म्हणलं गोडाखाडी तर लगाम सोडून धरतो नाडी. तिथं काय राहिलं आता आपला? हाय, अजून इथं बरंच काय आहे आणि बरंच काय आपल्याला मिळणार बी आहे. फक्त आपल्याला मनोकामिनी देवीची पूजा करायची या पुढं. हे गंडेदोरे काय कमी आहेत वय? आता कुठल्या देवीची पूजा करायची बाकी राहिलीये? आहे की इथंच आपल्याच वाड्यात मनोकामिनी देवी. ह्या कामिनीची तिचं पाय धरायचं आता? गौर बसे, जरा समजून घे की. उद्या जर का कामिनीच्या पायात आपल्याला खोडा घालायचा असेल का नाही, तर तिच्या पायाचं माप आपल्याला आज माहित पाहिजे, है का नाही? म्हणून तिचं पाय आपल्याला धरायचं आता आणि एवढंच करायचं. जय कामिनी देवी. अरे कामिनी एक नंबरची लबाड लोंबडी आहे. ही सगळी संपत्ती तिनं एकटीनं गिळली तर व काय लावू की आपण मानगुटावर पाय देऊ? आपण काय कच्चे खेळाडू नाहीये. बरोबर आहे. एकदा का ही अक्षरा नावाची ब्याद घरातनं गेली का नाही, या कामिनीचा काटा बी आपसुकच काढता येईल. तोपर्यंत जय कामिनी देवी. अगं खा तरी. अगं साखर आहे, काही विष नाही बरवते तुला.
आज लय आनंदाचा दिवस आहे. खा थोडी खा. कामिने, अगं तू काय वागतीयस? तुझं तुला तरी कळतंय का? हा? अगं का समध्या घराच्या मुळावर उठली आहेस? अगं त्यांच्या उपकाराची तरी जाण ठेव. आई, समोर एवढं गोडाचं वाढून ठेवल्यावर डोक्यात इतके कडू विचार कशाला? काहीतरी आनंद साजरा कर. कसला आनंद साजरा करू? हा, पोरगी नालायक निघाली याचा. अशी कशी आई आहे ग तू? तुला काही चांगलं दिसतच नाही का? आई, असं नको राहू अगं. तुझी पोर आता या घरची सून होणार आहे. सुंदर माझ्याशी लगीन करणार आहे, याचा तरी आनंद साजरा कर. जाऊ दे शरू, तू घे तुझं माझं सेलिब्रेशन. कामिने, अगं, बंद घे कर हा ना. तमाशा. कामिनी, सुंदरला आत्ताच्या आत्ता मागे बोलव, नाही तर परिणाम लई वाईट होतील. का? परिणाम मी का म्हणून भोगायचे? डिवोर्स घेणार हे तुमचं पोरगा बोललाय ना. आता त्याला अक्षराचं मीठ अळणी लागतंय, त्यात मी काय करू? पण माझी साखर गोड आहे. खाताय? कामिनी, तुला तर मी आता